वैकुंठ चतुर्दशी. तो दिवस जेव्हा भगवान श्री शिव आणि श्री विष्णू एकत्र पूजले जातात. या दिवशी केलेले छोटेसे उपाय तुमच्या भक्तीला तेज देतील आणि जीवनात शुभत्व आणतील. श्री शिव श्री विष्णू यांचे संयुक्त पूजन करावे. श्री शंकराला तुळशीपत्र आणि श्री विष्णूंना बेलपत्र अर्पण करावे. ओम नमः शिवाय आणि ओम नमो नारायणाय हे दोन्ही मंत्र जपावे. मनातील वाद, दुःख आणि ताण नाहीसे होतील. धनलाभासाठी संध्याकाळी शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावावा. त्यात एक लवंग आणि एक वेलदोडा ठेवावा. ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्म्यै नमः हा मंत्र जपावा. त्यामुळे स्थिर लक्ष्मी तुमच्या घरी वास करेल. आरोग्यासाठी गंगाजलात हळद मिसळून स्नान करावे आणि महामृत्युंजय मंत्र 11 वेळा जपावा. रोग आणि दुःख दूर जातील. कुटुंबामधील आपुलकी वाढवण्यासाठी एकत्र दीप लावावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपावा. घरात प्रेम, शांतता आणि समज वाढेल. पितृकृपेसाठी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा आणि पिंपळाच्या वृक्षाला साखर मिश्रित दूध अर्पण करावे. श्री विष्णू आणि पूर्वजांची कृपा लाभेल. मानसिक शांतीसाठी झोपण्यापूर्वी 11 वेळा ओम नमो नारायणाय जपावे आणि मनोमन संकल्प करावा. माझ्या आयुष्यात शांती, स्थैर्य आणि समृद्धी नांदो. वैकुंठ चतुर्दशी ही केवळ पूजा नाही, ही अनुभूती आहे. शिव आणि विष्णूच्या एकत्वाचा, भक्ती आणि मोक्षाच्या मिलनाचा पवित्र क्षण. दीप लावा, दान करा आणि आयुष्य उजळवा. हर हर महादेव. जय श्री विष्णू.